हे कोण आल्याबरोबर डोकं पकडून इकडं बसले आहे बाई. काय झालं ना काय नाही तर काय माहित का. काऊन यायचं डोकं घे का दुखून राहिलं का. सागरजी सागरजी काय म्हणतो तू आता? काय म्हणून राहिली? पहिलेच माझं डोकं खराब आहे. मन लावते असं इथं इथून चालली जाय. नाही नाही जी, तुम्हाला फक्त विचारून राहिले मी. कॉलेजमधून आले तुम्ही आणि इकडं डायरेक्ट रूममध्येच येऊन बसले तर काय झालं एवढं. काऊन काय झालं. आणि डोक्याला हात गीत लावून राहिले. डोकं गिक दुखून राहिलं का. गोळी देऊ का डोक्याची का झेंडू बाम देऊ लावू. काही नाही, त्या बाईचं तोंड पाहिल्यावर ना मला असं दिमाग खराब होते का निराने. ते पाहिजेच नाही माझ्या घरात. किती वेळा सांगितलं बाबाले पण बाबा काही ऐकून नाही राहिले. आणि आई बाबाकडूनच होऊन राहिली. हो आले आता मी कॉलेजमधून येत होती ना तर तो सुधीर नाही का सुधीर, त्यानं मी मला विचारलं का रे म्हणे असं असं झालं. मी म्हटलं तुले कोण सांगितलं. म्हणे आपल्या मोहल्यात चर्चाच आहे म्हणे त्या घरची म्हणे. किती खाली मुंडकं करून मला राहावं लागलं आणि यावं लागलं घरी वापस. बाबाला तरी सांगून राहिलो तिला हकलून द्या. 17 लोक विचारणार ना ते घरात राहिल्यावर कोण होय काय होय. सर्वच माहीत पडलं आता लोकायले. बाबाचं असं झालं तसं झालं. गोष्टी लपते का अशावाल्या. लपताले कमसे कम तिथे घरात नसतं आणलं तर यावाल्या गोष्टी तरी हे बाहेर नसते गेल्या. पण बाबाला अक्कल आहे का न आईले तर त्याच्यापेक्षा अक्कल नाही. हो बाप्पा कायले ठेवते ना कायले नाही तर तिले. इथं बिनकामाचं घेणं ना देणं. दुसऱ्या इकडं राहते ते रूम करून तर राहू द्यायला पाहिजे होतं ना तिले. रूम करून लगेच पैसे अदली यायनं द्यायला पाहिजे होते रूमचे गी. तिकडं दूरच बरं. इकडं घरात आणून ठेवलं बाबाचं बिनकामाचं घेणं ना देणं त्या बाईले. माय म्हणणं तेच आहे ना. मी येताना आता बाबाला तेच बोललो का तिले बाबा म्हटलं इथं घरी ठेवू नका. लगेच तुम्हाला काय आहे तिचा खर्च पाणी देत जा म्हटलं तिकडंच. तिने इथं ठेवू नका. बाबा म्हणते नाही इथंच ठेवायचं. बाबाची जिथंच आहे इथं ठेवायचं. हे बा आईले का नाही तुम्ही प्रेमानं समजावून सांगा सागरजी. आई ऐकू शकते. आई ना ऐकलं का मग बाबासोबत आई का नाही बरोबर हे करते. तुम्ही आईले सांगा समजावून. हे जे तुमची वहिनी म्हणते ना अगाऊ घरात राहील ना पहिलेच आई माया राग करते आणि आता बाबाई बी करून राहिले. हे वाली आली म्हणजे अजून आता आलीच ना ते. हे घरात राहिली म्हणजे अजून जास्त हे होईल. तुम्ही का नाही आईले प्रेमानं समजावून सांगा. काही नाही प्रेमाने समजून सांगितलं ना तरी ऐकत नाही आई. सांगितलं मी प्रेमानं पण तू नाही आहे ना चांगली. तू न आईचं पहिलीपासून मन जिंकलं नाही. पहिलीपासून केलं नाही तू न काही नाही. म्हणून होय मला एवढ्या सगळ्या गोष्टी हे करायला लागते मागं पाहा लागते मला. त्याचा राग तू यावर आहे का नाही. तू याच्यानं आता मला भोगा लागून राहिलं. तू कुठं सरकी सुधी राहिली. आता मायावरच आणता का तुम्ही आता. मागचं पुढचं सर्व आता उकरून काढत जा तुम्ही आता. कुठून काढायची गोष्ट नाही. सोन ह्या नात्यानं तू चांगली वागली का त्याच्यासोबत. तू चांगली वागलीच नाही तर मला त्याला बोलायला नाकच नाही ना तोंडच नाही ना. आता ते पाय बरं किती दिवस झाले तिले 2 दिवस झाले. पण कशी ते आई कशी शालू करते तसं तुले करते का राणी करायली. तुले तर करतच नाही. काऊन का तू आहे नाही तशी. मलाच काऊन बोलताची तुम्ही. काय म्हणता आता तुम्ही मला. तुमच्या मायबापाचे मी काय पाय धुवून पाणी पिणार का. अजून काय करणार आहे. सगळं तर करतो घरचं. पण तुमच्या आईले मी आवडतच नाही तर मी काय करू. तिच्या बहिणी तर ह्या घरात मध्ये कोणी समजून नाही राहिलं तर तू काय समजशील. तू बायको आहे म्हणून कधी समजली का मले. समजाले समजलं असतं काय असं राहिलं असतं. आज तिच्या ठिकाणी तू असती. तू राहिले. आईनं तुझ्याकडून भाग घेतला असता. तू जर चांगली असती ना आईसोबत चांगली वागली असती तर. पण नाही माझ्या नशीबच नाही आहे सुद्धा. जाऊ दे गाई तू माझ्यासाठी 1 कप चाय आणतं काय देतं काय आणू. एवढी कृपा करत असेल तर कर मायावर. नाही तर राहू दे मी स्वतः जाऊन बनवतो. अशी काऊन म्हणून राहिले तुम्ही. देतो ना आणून चायच पाहिजे ना तुम्हाला. देतो ना. एवढं काय तुम्ही याचा त्याचा राग ना मायावरच काढत जा सागरजी. मलेच म्हणत जा देतो चाय आणून थांबा बनवून. काय मग पटकन आणि दे मला चाय आणून. चांगला होता गीत टाक. पहिलेच माझ्या डोकं लय दुखून राहिलं बरं. दे थोडसा चांगला चाय बनवून टाक. मिरे गिरे टाक त्याच्यात. थोडसा चाय पेतून झोपतो तरी थोडसा. हो देतो आणून. आणि ते डॉक्टर येईन म्हणे एवढा कोर्स करायचा आणि तेवढा कोर्स करायचा म्हणून. आपण प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करून राहिलो तर ते डॉक्टरचं ते काय म्हणे आपल्याला बोलावलं होतं ना. गेलोच तर नाही आपण ह्या भानगडी. थांब आता थोडीशी थांब तू. करू आपण ट्रीटमेंट चालू. थांब मध्ये हे घरातलं ही पहिली काय होते काय नाही पाहते मध्ये. नंतर करू आपण चालू. आली का रोशनी. बरं आहे ते बाबाले आता. बरं आहे जेवते घेवते. टेन्शनच घेते हो अजून वर चरण. आई बीपी लई वाढली होती बाबाची. ते आता टेन्शन घेतलं होतं का नाही त्याच्यामुळे. आता बरं आहे. आता जेवते घेवते आता बरं आहे. हो का हो लई मोठा झटकाच बसला नव्हते बापाले. चांगला रोशन्यानं असं केलं तर. बरं जाऊ दे म्हणा. पोरगी कुठं आहे. तिला कोण नाही आणलं सोबत.
आई म्हणे आणून देईन म्हणे, थोड्या वेळानं राहू दे म्हणे, तिले आणून देईन म्हणे. ते बी मामा मामा करून पाहते ना, घरात दिसत नाही ना तिले हे रोशन्या, तर ते बी पाहते. अशी तुडू 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 टोंग्यावर किचनमध्ये जाते, तिकडं स्वयंपाक रूमात, त्या मधातल्या रूममध्ये जाते, मामा मामा करते. आणि अजून बाहेरही येते टोंगावर, तिला काही दिसत नाही. ते मामा मामा करते. तिला आठवण येऊन राहिली ना स्माइली नाही. हो तिले वाटत असन ना का माया मामा आतापर्यंत दिशे बाई ना, आता कुठं गेला का. त्या लेकराले काय समजते कुठं गेला ना काय गेला बाई. तिले असं वाटत असन मामा काऊन नाही दिसत घरात. सारे दिसते, आजी दिसते, आप्पा दिसते, मम्मी दिसते, पप्पा दिसते, पण मामाच काऊन नाही दिसत, असं वाटत असन ना तिले बी. आईच्या घरी नाही का भिरभिर पाहते ती इकडं तिकडं अशी. ते पाय बाई मामा आला म्हटलं बरं लगेच अशी पलटून पाहते. मग तिलाही कसं तरी लागून राहिलं, ते रोशन्या दिसून नाही राहिला तर. वा, लहान लेकराला समजते ना बाई, बोलता येत नाही पण समजते लहान लेकराले. बरं जाऊ दे, मी काय म्हटलं, मी न का नाही भाजी गिजी बनवलेली आहे, फक्त पोळ्याच टाकायच्या आहे आता. तर टाकतं काय पोळ्या का टाकू मी, टाकत असेल बा म्हणलं. तर मी उडदाच्या पापडासाठी बायाले म्हटलं थोडंसं सांगून येतो, उडदाचे पापड बनवून घेतो बा म्हणलं. येत असं अंता गिनता, अंताले सांगतो आणि गंगाले सांगतो. तर 2-3 बाया एकट्यानं होणार नाही व पापड लाटणं. हे एकटं उडदाचे पापड कसे राहते, लवकर होत नाही, मात पन्नावं लागते त्याले. तर थोडशा 2-4 बाया असल्या का लवकर होते. 1.5 किलोचं आहे आपलं. बोलून पाहतो त्याला, येत असन तर येन तर येन, नाही तर नाही, राहिलं आपण दोघी करू बाई झोपल्यावर, नाही का. हो आई टाकतो ना मी पोळ्या, टाकतो जा तुम्ही सांगा. गंगा काकू तर माहीत नाही येते का नाही येत तर, पण अंता मामी गी येत, अंता मामी येन. आणि आपल्यावाल्या ह्या आहे ना जी कौसू काकू, ज्योतिताईच्या सासू, त्या बी येन ना. त्याला सांगून पा, त्या येत नाही तर काय, आपली बबिता मावशी आहे. मैसून किती छाकटी आहे, आतापर्यंत बबिताचं नाव तर कधी घेतलं नाही तिनं. ना बयास पापड लाटाच्या वेळेस तिचं नाव घेऊन राहिली. भल्ली चॅप्टर राहिले, एक चॅप्टर आहे बाई मैसून, तर चॅप्टर राहिले. नाही तेव्हा तिचा राग करते त्या बबितीचा, आणि आता म्हणते तिले बोलवा म्हणते शाळेनी. थोड्या जाय, मी सांगतो त्याले पटपट करा म्हणून, या म्हणतो थोडंसं लाटाले जाय. हो पोया लाटतो मी. आणि अंजनी काकू नाही का जी आई, त्याची तब्येत लय खराब आहे, तुम्हाला माहित नाही. माहीत आहे व, गेलती ना काल पाहायला गेलती ना, बरी आहे आता बरी आहे, उठते बसते, बरी आहे. जाय बरं, टाक बरं पटपट पोया जाय. हो टाकतो. आणि मिरचीचा ठेसा बनवू का, खान का तुम्ही. अहो जा ना बाई व, बनव ना पटपट जे बनवायचं आहे ते. जाय ना, टाइमपास कायले करत जा. मी विचारून राहिली माझ्या सासूले, तर मला जाय ना करणं. खरंच पण प्रेमानं बोललेलं सासवायला आवडत नाही बाई, आवडाले. काय झालं बाबू कोर्टात रे, तू हसत आला आणि हे पोटी लढत आली जीवा. काय झालं असं, काही झालं का, काही त्या जवायानं अजून कमी जास्त बोलला का, हिले काही म्हणलं. काही नाही वा आई गो, अहो निकाल आपल्या जीवाकडूनच लागन, तू पाहिलं. अहो याच्यानं त्या बाईचा व्हिडिओ बनवला म्हणते कोणतरी, आणि तो टाकला सोशल मीडियावर, आणि तो झाला का निसर्गाले हे, तर तिथं तो व्हिडिओ सगळं माहीत पडलं. आपल्या बाईले, जीवा बाईले बदनाम करायच्या मागं लागला, आणि स्वतःच खड्ड्यात जाऊन पडला. तो जवाई घे ना म्हणा त्याले, दुसऱ्याला तसंच भेटते मग. पाय ना आता त्याच्या व्हिडिओ, त्याचावाला सर्व फेमस झाला त्याचा व्हिडिओ, इकडं तिकडं कोणा बनवून टाकला असं लेखानं, कोणा टाकला ना कोणा नाही तर त्याचा व्हिडिओ त्या बाईसोबत. लोक आजकाल दुसऱ्याच्या इज्जतीचं कमी जास्त पाहिजे का. आता तर माहित नाही त्याची सर्व्हिस जाते का काय जाते, तर काय माहिती बाई, सरकारी सर्व्हिस आहे लेखाची. त्याला पैसे तर द्यास लागेल आता, असं नाही तसं करू द्यास लागेल, सिक्युरिटी म्हणून आपल्या खुशीसाठी, हिच्या जीवाच्या पोरीसाठी. सगळं आता बरोबर होते. देव कानी बरोबर करते. लेखाचा कानी बायकोले बदनाम करायला चालला होता, स्वतःचा नालायक आहेच लेखाचा, पण बायकोले सोडलं नाही, बायकोले बदनाम करून राहिला होता, आणि स्वतःच खड्ड्यात जाऊन पडला. सांग बरं. म्हणून मला असा येऊन राहिला त्याचा, आणि त्याच्यावर ये बी येऊन राहिली दया. केविन वाण्यास होता खाली मुंडकं टाकून कोर्टात.
माय बाई हो का रे, बरं झालं ना आलाय का तसंच पाहिजे हलकटाले. माय पोरीची जिंदगी सारी बरबाद केली. पैशाच्या ह्याच्यावर जोरावर मोठाच लावून राहिला होता लवाले. सरकारी ड्युटीवर मोठा लावून राहिला होता तो. त्याला असं वाटे मी कोण होय ना कोण नाही, मंत्री होय का कोण होय ना कोण नाही, सरकारी ड्युटी होती त्याची तर. ते क्लास 1 ऑफिसर. काय म्हणते न काय नाही तर लोताले लयच हुशार समजून राहिला होता. दाबूच पाय बाई आपल्याला गरीब आहो आपण म्हणून. तू होता म्हणून बाबू तो बरा तरी हे झाला मुराले. बरं झालं. हे काऊन लढून राहिली पण जीवा तू काऊन लढून राहिली? तुला तर चांगलं वाटायला पाहिजे. आई मला चांगलं वाटायला पाहिजे म्हणतं. माझ्या नवऱ्याचा व्हिडिओ असा सर्व याच्यावर फैलून राहिला आणि मला कसं काय चांगलं वाटन आई रडू नाही तर काय करू? मी सोडचिठ्ठी मागितली त्याला, सोडचिठ्ठी देणार आहे मी आता. पण अशा तरीकेनं बदनाम होऊन नाही म्हणलं होतं मी. त्याची अशी बदनामी झाली पाहिजे असं नाही म्हणलं होतं. किती काही झालं तर आता मी त्याच्यासोबत दिवस काढले ना. होती ना एका घरात होतं, एकमेकात मन होतं, हे होतं ते होतं. त्याचं जरी नसन मायात मन, पण मायात होतं ना त्याच्यावर प्रेम आहे मन तर होतं ना. मला वाटन का त्याच्याविषयी असं वाईट झालं पाहिजे बा म्हणून. हे पाय हे हिचं असंच काम आहे जीवाचं. हे हिचं मला समजतच नाही. हे ना तिथंच टेमलाली लागली होती. टेमलाली लागायली काही गरज आहे का? त्याच्यासोबत आता आपला संबंध काहीच नाही आहे ना. हे सोडचिठ्ठी देऊन राहिली, तो सोडचिठ्ठी इले द्याले तमतम करून राहिला. मी हिचं आपलं अलगच चालू लढते ना भडतेच निसती त्याच्यासाठी. एवढं सगळं होऊ नये बी बाई त्याच्या कर्माची फळं त्याला भेटून राहिले. जीवा तू नको हे करू. तुला सांगतो मी. आणि काय हो तू माया नवरा आणि मी एवढे दिवस काढले आणि तेवढे दिवस काढले. त्याची लाज ठेवली का बाई त्यानं तुले? एवढे दिवस काढले बा माया बायकोनं, चांगल्या वाईट दिवसात ठेवली का त्यानं लाज ठेवली का? लाज असती त्याला थोडीशी तर काय दुसऱ्या बाईजवळ गेला असता होतो. काय करावं बाई तू मला समजतच नाही. समजाले पाडशीन बिचारे आम्हाला गड्ड्यात माय बापाले वेळेवर पलटून. आई तसं नाही म्हणलं मी तसं म्हणलं का आई तू मला अशी कोण बोलून राहिली? मला खरंच आता राहायचं नाही आहे त्याच्यासोबत. सोडचिठ्ठी तर देऊनच राहिली मी. पलटीन गिलटीन नाही आई. मी एवढं झाल्यावर कुठं पलटीन? मी सोडचिठ्ठी देणारच आहे. मी त्याला देतो सोडचिठ्ठी. पण एक माणुसकीच्या नात्यानं माय नातं होतं ना त्याच्यासोबत, नवरा होता ना. मग त्याची अशी बदनामी होणं मला चांगलं नाही वाटून राहिलं. मन दुखनच ना माय किती काही नाही म्हणल्यावर. दुखूच कायले द्यायचं मग? दुखू द्याले लायकीचा तरी आहे का मन दुखाच्या थो? काही नाही. हिच्या साधेपणाचाच त्यानं फायदा उचलला. तो कानी असा कानी काऊन बनला तर आपण त्यालाच म्हणतो. पण ही नाही लय सूट दिली त्याला जीवानं. अशी साधी रात गेली आणि त्यानं फायदा उचलत गेला. इलेच अक्कल नाही ना. इले अक्कल असते तर आपल्या नवऱ्याला हिनं बरोबर लाईनीवर ठेवलं असतं. ही अशी साधीच राहिली ना. आता ज्योती पाय बरं कशी आहे. भटकू देते का मला इकडं तिकडं? माझ्या फोन चेक करण तर माझ्या हे चेक करण. म्हणजे म्हणणार काही नाही. पण कशी करते ते? आपल्या नवऱ्यावर त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे. पण एवढा बी विश्वास नाही ठेवायला पाहिजे. ठेवायला पाहिजे. पण थोडस विचारपूस हे ते कुठं गेलता काय गेलता. हिनं काहीच नाही. हे साधीच्या साधीच राहिली आणि त्यानं उचलला फायदा. हो रे बाबू बरोबर आहे. ते आलं बायकोना ढील दिली ना नवरा असा होत असते. बरोबर आहे. पोट्टीले सक्कल नाही बाप्पा. आणि ते बरं झालं. ते तुम्ही म्हणता ना कायचा व्हिडिओ येते तर ते बरं झालं बापा. काय झालं काय नाही तर काय केलं, कोणता फेमस झाला तर त्याचं कमसे कम मायावाल्या पोरीचं चांगलं तरी होय, चांगलं व्हाले. काही नाही. आता टेन्शनची गोष्ट नाही. वकीलही म्हणे ना आता याचं वाला काम यानंच बिघडवलं म्हणे. याचा असा व्हिडिओ झाल्यावर आता म्हणे तुमच्या बहिणीकडून निकाल लागते म्हणे. टेन्शन नका घेऊ म्हणे. हो का रे? चल बाबू जेवण करून घ्या तुम्ही. आले कोर्टातून हातपाय धुतले तुम्ही तसेच बसले. जेवून घ्या थोडंसं. हो वाढ ना. ज्योती कुठे आहे? ज्योती आहे ना रे, दूध पाजून राहिली ना. हाय देतो मी. थांब जेवण देतो दोघायला आणून तुम्हाला. बसा. बाबा थांबलेला आहे समोजवळा. आता मी स्वयंपाक पाणी करतो लवकर आणि मग संध्याकाळचा वेळ आहे तर तिच्याजवळ राहावं लागेल ना. बाबाला पाठवून द्यावं लागेल घरी. आता थोड्या वेळसाठी आले मी घरी. याले आंघोळ पाणी झालं माय. आता संध्याकाळचा स्वयंपाक डब्बा घेऊन जातो. यायच्यासाठी बनवतो. आता वाजले किती 5-5:30 वाजले असं. होते 7 वाजेपर्यंत. स्वयंपाक पाणी होऊन जाते आणि मग नेऊन मागतो कोणाले. नाही तर आईले नेऊन मागेल. नाही तर मग पाहा लागेल मलाच आठवणं. कणिक भिजवतो. भाजी चिरचा करून घेतो ना. वरण भातात कुकर लावून घेतो. म्हणजे अर्धा स्वयंपाक होऊनच जाते. मग राहते पोयात हे बनवत बसतो मग भाकरी. हे इथं काय करून राहिली आता? स्वयंपाक घरात आईले दाखवत असन मी किती कामाची आहे बा म्हणून. काय म्हणता ताई? काय पाहिजे का तुम्हाला? काय देऊ का बनवून? काय पाहिजे असेल तर सांगा ना. देतो ना. चाय घे पाहिजे का? दादा आले वाटते आपले सागर दादा. देऊ का काही बनवून? मला हात नाही का बनवाले? माझ्या नवऱ्याला बनवून देऊ शकतो मी. काही गरज नाही कोणाची. मला बनवू नाही शकत का मी? सांगू राहिली मोठी इथं. ते गोड बोलणं ना आईजवळ चालत असत. माझ्याजवळ नाही चालत. चालाले मला काही घेण देण नाही आहे. तू आलं
अशा काऊन म्हणून राहिल्या जी ताई तुम्ही? अशा काऊन म्हणून राहिल्या? मी ना काय केलं बापा असं? तुम्ही अशा बोलून राहिल्या. मी तर तुम्हाला चांगल्या शब्दात बोलून राहिली आणि चांगली बोलून राहिली. तुम्ही काऊन अशा बोलून राहिल्या माझ्यासोबत राणी ताई? काऊन हो तोंड आहे वानाचे? लाजगीज आहे का नाही तुला थोडीशी? का साऱ्यासोबत निसती वाईटच राहतं? काय म्हणून राहिली होते तुले अशी? का काही बनवून पाहिजे का म्हणते तुले? आणि त्यापेक्षा मोठी आहे ना होते वाली आणि तिले तू न मी म्हणून राहिली. ते मोठी असून तुले तुम्ही आम्ही म्हणतं आणि तुला लहान असून तिले तू न मी म्हणून राहिली का? हो उघडतोंडे हे शिकवलं का त्या मायनं? आई माझ्या पोरीची तब्येत बरोबर नाही आणि हे जैलात आहे म्हणून मी बाबासोबत इथं आली जी. कोणी मी एकटी कुठं कुठं धावीन बा म्हणून आली मी. आणि तुम्हाला सगळ्याला मायाला एवढा त्रास होत असन तर मी लागेच चालली जाईन रूममध्ये. रूमच करीन मी लागेच. पण भांडणं नका करू मायाच्यानं. ते कोण म्हणलं बाई वशालू? काही गरज नाही इकडं तिकडं जायची. इथंच राहायचं तू ना. तू ये घर वय ये. हे शिकून राहिली का? तू काऊन तिले तुम्ही आम्ही म्हणतं? त्यापेक्षा लहान आहे ते जाऊ वय तुझीवाली. लहान आहे त्यापेक्षा. तो सागरही लहान आहे आणि हे लहान आहे. तू न मीच म्हणायचं काही गरज नाही तिला एवढी इज्जत द्यायची. इज्जत देण्या लायकीची नाही आहे ते. लायकीची राहिले. झालं भेटलं माया सासूले घरानं करायचं मायवालं. तुले सांगतो मी सारखं सुद्धा बोलायचं तुले. जर या घरात राहायचं असेल ना सारखं सुद्धा बोलायचं तिच्यासोबत. काही मान दान पान आहे का नाही तुझ्या जवळ? किती का म्हटलं तरी जाऊ आहे ना ते. जाऊ राहिले. तुले काही एवढं पडलं व पडाले सारखी सुधी राही ना. आदल्यासारखी करून राहिली जास्त. पोही नसता आली माझ्या पोरासोबत. तुझं तरी कोणतं लग्न केलं एवढं? ठाटा माटात पोहिणी आले. लाज नाही वाटली पोहिणी याच्या वेळेस माझ्या पोरासोबत ना तिले बोलून राहिली? तू ना मी तिले एक शब्द जरी बोलशील ना तू लक्षात ठेव राहणे. आई जाऊ दे ना जाऊ द्या. का करा लागते? बोलू द्या. बोलली तर आपल्याला मला जर तू ना मी म्हटलं ना तरी असं काही एवढं हे नाही वाईट नाही वाटत मला. जाऊ द्या. आणि कशी चोपडी आहे चोपड्या वानाची. माया सासूले भडकून राहिली मायाविषयी. नाही हो बाई ऐकून घ्यायचं नाही. तू ना मी म्हणलं गेलं ना याच्यानंतर माझ्याजवळ सांगायचं. आणि तुले सांगतो मी काही हिच्या समोर हे करायचं नाही. इज्जत गिज्जत एवढी काही इज्जतीची आहे नाही ठेवली नाही. सार घर बरबाद केलं हिनं मायावाला पोराचं आणि मायवाला बी घर बरबाद करायला. तुले काही माहीत नाही बाई हिच्याविषयी. स्वतःच्या लेकराला तर नाही सोडलं तिनं. आता काय बोलू तुले मी? जाऊ दे जाऊ दे. तू तिच्या मागं लागत नको त्यात जाऊ लागाले. मी कोणाला काहीच नाही म्हणून राहिली आई. फक्त चाय बनवायलाच आली मी. सागरजीचं डोकं दुखून राहिलं लय म्हणून चाय बनवायला आली. मी काय म्हणलं कोणाले? त्याला काहीच नाही म्हणलं मला. काहीच नाही. मी स्वतःहूनच बोलली. याच्यासोबत मी स्वतःहूनच बोलली तर काहीच नाही झालं. तुम्ही एवढ्या चिडू नका आई. मी का नाही वरण भाताचा कुकर मांडतो आणि भाजी कायची बनवायची मला सांगा. पटपट स्वयंपाक बनवतो 7-7:30 वाजेपर्यंत. आणि मग मला रात्री बाईजवळ राहा लागेल का नाही. बाबाला पाठवा लागेल इकडं. तर मला जायचं आहे लवकर. तू जा ना मग जा ना. तुले कोण म्हणते? आणि तुला काही एकटीन ठेका घेतला का घरातलं कामं करायचं? आणि हे महाराणी राणी सारखीच राहीन का? तिले करू लागव थोडंसं करू लाग. तिले करू लागत जात जा. हो आई करू लागतो ना. स्वयंपाकाचा वेळ व्हायचा होता ना म्हणून राहिली. पा तू यासाठी स्वयंपाकाचा वेळच व्हायचा राहते व. इकडं 8 वाजते भुकाय लागते तरी तू वेळेवर करत जा. सर्व काही वेळेवर करायला त्या वेळच होत नाही. नुसती रूममध्ये घुसूनच राहत जा तू. घुसून राहिले वेळेवर येत जा आणि वेळेवर भुका लागल्या सर्वाले का बनत जा. इथं आम्ही तक वाट पात राहतो आणि तू तर जेव्हा येशील तेव्हा बनवशील नाही अशी करत जा तू. त्या वेळ कधी होते? आई राहू दे ना राहू द्या. मी बनवतो ना. ते कशाला तरात देता? राहू दे ना मी बनवतो. मला काही बनवायचं हे नाही. मी कामं करू नाही आई. बनवतो मी. राहू द्या. सांगितलं ना बाई शालू भाजी काय आहे मला चिरचार करून देतो मी. कायची बनवायची तर सांगतो. तिले कुकर लावायला लावून कणिक भिजवायला लावून पोळ्या टाकायला लाव. तो भाजी बनव. बापा मला कुकरही लाव म्हणते. कणिक भिजून पोळ्याही टाक म्हणते. आणि इले फक्त भाजीच बनव म्हणते. हे जाणून बुजून करत आहे माझी सासू आता माझ्यासोबत. आई राहू द्या ना राहू द्या. मी करतो ना आई. करतो मी. राहू द्या. नाही म्हणलं ना मी शालू माय मातानं ऐकत जा तू बाई. मी म्हणून राहिली तुले ऐकत जा. करतो मी करतो. करायला काही मी बी मागं पुढं पाहत नाही. करत नाही तर काय करतो. कर ना तर मग कर. तू तर फायदाच उचलून राहिली. ते पोरगी आली तेव्हापासूनची काम करून राहिली. मस्त आणल्या रूममध्ये जाते ना आयती खाते. टाटणेत जाते आयती खात जाते. लाजही नाही वाटत तिला थोडीशी. चाल कर. आणता वा माय निर्मला बाई. अहो मी कालच आली हो गावावरून. ये ना बस ना ये. अहो अंता नाही बसत नाही बिचारे. मी मला काम आहे हो घरी बिचारे. मी काय म्हटलं पापड लाटाले येशील काय हो थोडीशी अंता येजो ना हो. पापड लाटाले बिचारे. पापड कसे उडदाचे 1.5 किलो आहे हो. आणि 1.5 किलोचंही भिजवलं बिचारे. येजो म्हणलं थोडीशी वेळ भेटन तर. अहो उद्या तरी टाकते हो तू. निर्मला बाई. अहो असं घर रग झालं का नाही मायवालं तुले सांगतो मी. आज मला वेळच भेटणार नाही बाई निर्मला बाई. वेळच भेटणार नाही मला. सर्व साफसफाई काढा लागते. 2-3 बापले का ना का नाही सारं घर खराब करून टाकलं मी 8 दिवस तिकडं गेली तर. मग
भांडे खुंडे सगळं काढकूड करा लागन, सगळं झाडझूड करा लागन मला चांगलं. तेव्हा कुठं मला बरं वाटन बाई या घरात. काल आली ना तर मला असं फन 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 लागते या घरात. बिमार पडल्यावानीच लागून राहिलं हे घरदार पाहून. आज ना आता मी सारं आणि साफसूफ करतो बाई. आज तर वेळ भेटणार नाही हो मला निर्मला बाई. पाय बापा, मग आता तुले काय म्हणायचं आहे, साफसफाई करतं म्हटलं तर. बरं ठीक आहे मग. एवढं कायले भिजवलं, फ्रीज आहे ना तुझ्या घरी, फ्रीजमध्ये ठेवतो. जेवढं झालं तेवढं झालं, बाकीचं उद्या करू लागेल मी. उद्या करजो एखादा मान कायले करतं तर. बरं पाहू ना, जेवढं झालं तेवढं. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला तर सांगा. आणि मी काल शेवट कालच्या व्हिडिओमध्ये थोडासा माझा व्हिडिओ टाकला होता. तर ते आता कसं आंब्याचं सीझन लागलं का नाही, तर आता चालू आहे 500-600 जसे आले 500-600 रुपये. तरी कसं जावं लागते आपल्याला. माणूस एक तर बिमार येऊन उठला आणि उन्हा तानाचं राहते, अजून बिमार पडून जाईन बा म्हटलं मी, म्हणून मग मलाही जावं लागते. आता लेकराले नाही नेत मी, म्हणजे नेतो पण सावली गिवलीत ठेवतो, कधी नेतो कधी साईडच्या घरी ठेवतो. आता थोडंफार असं तसं ॲडजस्ट करावं लागते मला. काल तुम्ही मला लय हसताना पाहिलं. तर कसं आहे आता लाईफ कशी असो, टेन्शन किती काही असो, आता कसं चार चौघामध्ये गेलं ना तर हसाच लागते. आपलं दुःख दाखवा नाही लागत ना. मग परेशानी किती काही असली तरी पण एवढं आहे मात्र का बाहेर गेलं ना तर कसं थोडे येले होते, पण नाही का थोडं मन फ्रेश राहते. मात्र चार चौघामध्ये गिराईकमध्ये मन लागून राहते, कामात थोडं मन लागून राहते, इकडल्या तिकडल्या टेन्शनच्या गोष्टी थोड्या डोक्यात कमी होते. आणि थोडंसं हे होते. आणि तेवढंच आपलं नवऱ्यालाही सपोर्ट आणि आपलं हे होते. आता हे यूट्यूबवरून तुम्हाला तर माहीत आहे एवढे सबस्क्राईब आहे नाही ना, आपलं एवढं आहे नाही, तर कधी कधी व्हिडिओ असे ऑफ होऊ शकते. तसं मी रोज टाकण्याचा प्रयत्न करतोच, असं काही नाही. पण नाहीच जमलं तर मग शेवटी कसं मला का नाही घरचे कामं हे ते करून नाही का जावं लागते, तर वेळच भेटत नाही मला. आजही मी सकाळी 6 वाजता उठली आणि व्हिडिओ पहिले बनवला आणि बनवल्यानंतर नाही का आता मी आता कामाला लागतो. आता घ्या भांडे आहे केवढे मोठे पडले, कपडे भांडे आंघोळा सगळं करावं लागन, स्वयंपाक पाणी, आणि मग तिकडं जावं लागन. आणि तिकडं जाऊन मग अजून यावं लागन, मग थोडीशी आंघोळ पांघोळ अजून करावं लागन. आता गरमीच्या वेळेस तर आंघोळ पाणी करून लेकराची माई अजून डबल जावं लागते मग तिकडं. आणि तिकडून आल्यावर स्वयंपाक पाणी करा, जेवा खावा आणि झोपा. मग सांगा आता वेळ भेटते तरी का, भेटत नाही. पण कसं आता आपलं चॅनल चालू ठेवा लागन. आणि कसे सबस्क्रायबर वाढन ह्या आशेनं मी करतो बा. आता करा, सपोर्ट करा. आणि लेकरू काल होतं माझ्यासोबतच होतं म्हणा, पण ते बसलं होतं तिकडं ते केडेवाल्या बाईजवळ सावलीत. तशी रात्रच होती काल, एवढं काही नाही. गुड मॉर्निंग सगळ्याला गुड मॉर्निंग. आणि काही चुकी गिकी झाली असेल तर सांगा आणि सपोर्ट करा मात्र मला. आणि सांगा कमेंट्स करून कसं वाटलं, काय वाटलं. मी तुमच्यासारखीच आहे, साधी सिंपल. मी काही खूप मोठी हे नाही आहे. जे आपल्या आजूबाजूला घडते का नाही गोष्टी, त्याच गोष्टी माझ्या व्हिडिओमध्ये राहते, बाकी काही नाही. जशा जशा घडते. आता तुम्ही काय म्हणता, ह्या वास्तविक जीवनात अशा काही गोष्टी घडून राहिल्या का नाही आजूबाजूला का, त्या मी व्हिडिओमध्ये दाखवू बी शकत नाही. अशा गोष्टी घडून राहिल्या, पण थोडेफार त्यालेच मिळता जुळता दाखवतो. कसे वाटले कसे नाही सांगत चला मला, आणि सपोर्ट करत चला मात्र. तुम्हाला तर सर्व परिस्थिती माहीत आहे. आता आपली गाडी गेली तर गेलीच पक्की, आणि त्या गाडीची किस्त तर भराच लागून राहिली आम्हाला आता. आणि बाकीच्या इथं हे व्याजाचं प्याजाचं नाहीच खणले ना, ते काय करावं आता. ते तर देणेच आहे करणेच आहे आता. मग टेन्शन घेऊ माणूस बिमार पडते, तर आपल्याला सपोर्ट करावंच लागन. बरं ठीक आहे, ठेवा. व्हिडिओ कसा वाटला तर सांगा. गुड मॉर्निंग सगळ्यांनी. बाय. मी करतो आता कामं.